तर हाय सर्वांना, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर खूप दिवस झाले व्हिडिओ नाही काढले, कारण पण तसंच होतं म्हणून मी नाही काढले. तर आज आहे 1 तारीख. तर ह्यांनी सांगितलं होतं 24 तारखेलाच पगार येणार आहे आणि 24 म्हणता तर आज 1 तारीख आली आणि 1 तारीख म्हणजे आनंदाचा दिवस असतोय. तर एवढे दिवस म्हणजे 24 तारखेला पेमेंट येणार ते म्हणजे एकदमच नाराजीचा दिवस झालता. तर आम्ही वाट बघून थकलो. मग शेवटी आज पेमेंट आले मस्तपैकी. यांनी बघा काय काय आणले खायला, एकदम भारी भारी आणले खायला. 1 तारीख म्हणजे भारी आणि एक प्रकारे चांगलं पण झालं. त्यांचा पगार 1 तारखेलाच आला, कारण तुम्हाला माहिती आहे बँकेचे आपले हप्ते या महिन्यापासून घराचा ते सर्व जाणार आहे. आणि मग आता आपल्याला बचत करायची, पण 1 तारीख एन्जॉय करायचा असतोय. एकच आजच्या दिवस एन्जॉय. आता महिनाभर काही नाही. तसा असतोय आमच्या दर रविवारी असतोय खायला आणायचं. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी खायला आणते, मला खाऊ वाटलं. पण आता जरा आपलं तोंड सांभाळावं लागेल, आहे का नाही? एवढं वायफट खर्च करून काय फायदा नाही. तर असो, मस्तपैकी प्रांजलने सांगितलं होतं पिझ्झा, मिनी पिझ्झा आणला एकदम छानपैकी. हे बघा मिनी पिझ्झा. चला आता खातो, गरमागरम एन्जॉय करतो. आणि खरंच आनंदाचा दिवस आहे आज. 1 तारीख पेमेंट आलं आणि मग महिना अखेर असल्यावर तुम्हाला माहिती एकदम काटकसर करून घर चालवावं लागतं. तर पेमेंट आले, आता हे पेमेंट पण काटकसरीने आपल्याला आता महिन्यावर घालवायचं. चला खातो. प्रांजल दीदी बोलायचं, दीदी बोल. मला दीदी बोलायची सवय लावा लागेल, तेव्हा ती दीदी म्हणा. त्याच्यामुळे मला व्हिडिओ नव्हती काढू वाटत, पेमेंट नव्हतं माणसाला, नाही का? घरात काही नसलं काहीच नाही करू वाटत. तर असं आता काढत जाईन व्हिडिओ. तर किराणा आणलाय, किराणा आता भरायचं चाललंय. 1 तारीख असल्यानं किराणा आणायचा, सगळं भरायचं, म्हणजे सगळं भरगच्च भरून ठेवायचं. टेन्शन नाही घ्यायचं. लय मध्ये हाल झाले. आम्ही वाढवली पेमेंटची, जे शिल्लक आहे ते आम्ही प्रांजलची फी भरून टाकली. नाही तर मी असं कधीच नाही करत. महिनाभरात शिल्लक ठेवलेली असते. त्याच्यामुळे त्यावेळेस लय सामान नाही भरलं, कारण ना यावेळेस जरा बचत कमी. आधीचं सामान आहे बघा, मोहरी वगैरे सर्व आहे आधीच, त्याच्यामुळे मोजकून भरलेले नाही. किराणा भरायला ठेवले, किराणा भरायचा. ओ काय फाटलेलं आहे? बर फाटू दे, जाऊ द्या इकडं. ते फेकून देते. थांब नीट ठेवा. ते फेकून दे ना. हे तूर डाळ कसं ठेवायचं? किराणा पुरी आणावं लागते. थोडं भरले, जास्त नाही भरलं. आधीचे साबण होते हे तसेच पडत आहेत. आपण आधी घेतले ना जुने तसेच पडतात, म्हणून लागण तसे घेता येईल म्हटलं. 3 साबण आहेत. लक्ष साबण मी लावत नाही, हेच लावते एकटे. काय झालं? किराणा बसतोय याच्यात सगळं. मी मगाशी तुम्ही वरती फेकले होते काल नाही? अहो दरवाजा पाठीमागे ये ना. मी नाही का ठेवलंय इथून? तुमच्या बॅगेचे इथे बाबा बरं. मग
बस जाऊ दे, नळ बंद करा, नळ बंद करा. नाहीये भूक होत ना. हाय सर्वांना, कसे असतं सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर चला, स्वयंपाकाची तयारी चालली. मस्तपैकी पीठ वगैरे मळून ठेवले आणि हे करायचे, भाजी पण झाली बटकीची, चपात्या करायच्या, हे करायचे, चपात्या करायच्या. तर चला, भाजी झाली, सर्व झाले, थोडी अजून झाली म्हणून म्हटलं त्या झोपीत येतं वेळेस आपण चपात्या करून घ्यावेत. कारण की आज जायचं आहे आपल्याला रूमचं बांधकाम कुठपर्यंत आलं हे बघण्यासाठी. तर त्याच्यामुळे पटपट आवडते आणि म्हणजे कसं लवकर जाऊन यांना हे आज नाईट ड्युटी, त्याच्यामुळे लवकर जावं लागेल. परत आल्यानंतर कंटाळा येतो स्वयंपाक वगैरे करायचा. तर त्याच्यामुळे लवकर जाऊन लवकर यायचे आणि भाऊजींना पण घेऊन जायचे. त्यांना आलेले ते त्यांना म्हटलं पण हे पण चला बोलले, कारण त्यांना पण रूम बघून खूप दिवस झाले, त्यांनी पण नव्हतं बघितलं. तर त्याच्यामुळे त्यासाठी एवढं लवकर आवरायचे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. कुठपर्यंत तुम्ही पण बांधकाम करा, राहायला कधी जायचे हे तुम्हाला जेवढं एक्साइटेड आहे तेवढं मला पण आहे की आता आम्ही राहायला कधी जाणार. तर बघूया आता बांधकामाच्या याच्यावर अवलंबून आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, जाते आता, आवडते पटापटा एवढं स्वयंपाक करून नाश्ता करून.